परांजपे काका, मी जर वर्कर्सच्या हिताचा विचार करतेय तर मग ते राजेश आणि सुधीर असे अडून का बसलेत? हे बघ ईशा, राजेश हा लेबर कॉन्ट्रॅक्टर आहे. लेबरच्या इन्शुरन्स पॉलिसीज, कॅन्टीनमध्ये दिल्या जाणाऱ्या सेवा, अशा अनेक गोष्टींमध्ये त्याचा पैसा गुंतलेला आहे. थोडक्यात सांगायचं तर ते लेबर आणि आपल्यामधले मिडलमॅन आहेत. म्हणजे ते लेबरना सुविधा पुरवतात आणि त्याचे पैसे आपल्याकडून घेतात आणि त्यातनं त्यांना कमिशन मिळतं. हो, पण हे दोघं लेबरच्या हिताचाच विचार करतात ना. मग असं असताना ते आपल्याला संप करायची धमकी का देत आहेत? ईशा, आपण युनिट बंद केलं ना तर त्यांना मिळणारा पैसा बंद होणार. बरं, लेबरही त्यांचंच ऐकतात, पण त्यांचा प्रचंड दबाव आहे लेबरवर. पण ह्यातून मार्ग कसा काढायचा? मार्ग तर काढावाच लागणार ईशा. या लेबर कॉन्ट्रॅक्टर्सच्या हातात प्रचंड पॉवर आहे. सगळे वर्कर्स त्यांच्या ताब्यात आहेत. त्यांनी स्ट्राईक केला तर आपली सगळी इंडस्ट्री ठप्प होऊ शकते. कारण एका बिझनेसचा परिणाम दुसऱ्या बिझनेसवर होतोच. फार मोठं संकट येऊ शकतं ईशा. मोठा पेच आहे, मार्ग काढावाच लागणार. हॅलो, हां. विशाचा फोन. बोल ना तिच्याशी. अरे किती वेळा फोन करते तू? बोल प्लीज. फोन. विक्रांत, विक्रांत दे रे. विक्रांत फोन घे ना प्लीज. अरे खूपदा फोन येतो रे. येऊ दे ना. विक्रांत घे ना. अरे अरे काहीतरी महत्वाचं असेल म्हणतो तर. काही नाही, खूपदा फोन येतो विक्रांत. आता मी काहीच करू शकत नाही ईशा. मी तुला सांगितलं होतं पेपर्स बघ, साइन कर आणि मोकळी हो. बट यू डिडंट डू दॅट. मायरा मॅम, मला फक्त ते पेपर्स एकदा वाचायचे होते आणि मग इन्फॉर्म डिसिजन घ्यायचा होता. आता वाचलंयस ना तू एग्रीमेंट? घे मग इन्फॉर्म डिसिजन. ईशा, इतके वर्ष आम्ही या कंपनीत काम करतोय. सिच्युएशनचा काहीतरी अंदाज असेलच ना आम्हाला. का अशीच कंपनी चालवली इतके वर्ष? मॅम, तसं नाही मला म्हणायचं. कसं ईशा? सिच्युएशन किती कॉम्प्लिकेट झाली ह्याचा अंदाज आहे का तुला? राजेशने 24 तासांची मुदत दिली होती. त्यातला आजचा अख्खा दिवस गेला ना. व्हॉट? मला खरंच नाही माहिती. वाव, दॅट वॉज द ओनली आन्सर आय वॉज एक्सपेक्टिंग. जर काही डिसिजन नाही घेतला गेला तर स्ट्राईक होणार आहे. मिसेस सरंजामे, आणि आता विक्रांत सरांना काय सांगायचं, काय उत्तर द्यायचं ते तुम्ही ठरवा प्लीज. लागला? आत्ता लागत नाहीये फोन. आज सकाळपासून काहीच बोलणं झालं नाहीये. कुठे गेलेत देव जाणे. आई साहेब, मी परत ट्राय करतो फोन. आई साहेब, सर आलेत का घरी? नाही. तेच जयदीप फोन ट्राय करतोय त्यांना, पण लागत नाहीये. लागला फोन. काय झालं? फोन उचलत नाहीयेत. तुम्ही सगळं नवीन असल्यासारखं का बिहेव करताय? ब्रो इन लॉ हे असं नेहमीच तर वागतात ना.
असं अचानकपणे कुठेतरी निघून जायचं आणि मग घरच्यांना कळवायला विसरायचं. हो का? सोन्या तू का उगाच तिला घाबरवतेस? अरे घाबरवत नाहीये, जे आहेस ते तर सांगतेय. अगं ही लग्नापूर्वीची गोष्ट आहे, लग्नानंतर सगळं बदललंय आता. मग आता त्यांनी ईशाला तरी सांगायला हवं होतं ना. काय ओल्ड हॅबिट्स डाय हार्ड. सोन्या पण सर कुठे असतील आणि कधी येतील ते आपल्याला कसं कळेल? अगं येतील ग, काळजी करू नकोस. कुठेतरी कामात अडकले असतील म्हणून कळवायचं राहून गेलं असेल. कामात अडकले ना की सगळं विसरतात ते. बरं तू आत्ताच आलीस ना, जा फ्रेश होऊन घे. आलेच. सोन्या प्रकाश. घाबरली घाबरली. सर तुम्ही इथे आहात? माझी रूम सोडून मी कुठे असायला पाहिजे? सर मी दिवसभर तुम्हाला शोधायचा प्रयत्न करते, तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करते, तुमचा काहीच पत्ता नाहीये. ईशा रिलॅक्स रिलॅक्स, ये इकडे बस. हो सर, रिलॅक्स कसं म्हणू शकता तुम्ही? सर ऑफिस मध्ये केवढे प्रॉब्लेम्स चाललेत, म्हणून मी तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करत होते दिवसभर आणि तुमचा काहीच पत्ता नाही. हे असे अचानक आत्ता माझ्या समोर आलात आणि मला घाबरवताय काय तुम्ही? गंमत केली ईशा. नको ना अशी गंमत. ठीक, मग काय करूया? चल बाहेर कुठेतरी जाऊया जेवायला. सर तुम्ही सिरियसली खरंच असं विचारताय मला? हो का? हो सर, ऑफिस मध्ये किती टेन्शन आहे आणि तो राजेश. कोण राजेश? आणि काय राजेश 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 आल्यापासून लावलेस? मगाचपासून बघतोय मी, आल्यापासून ऑफिसचे कामं ऑफिसची कामं ऑफिसची कामं. अरे लग्न झालंय आपलं, 4 सुखाच्या गोष्टी आपण एकमेकांशी बोलू शकत नाही. तुझा प्रॉब्लेम काय आहे? सर ऑफिस मध्ये एवढा गंभीर प्रॉब्लेम सुरू नसता तर काहीच प्रश्न नव्हता. सर मला खूप भीती वाटतेय. पण तू ऑफिसची कामं घरी का घेऊन येतेस ईशा? सर ते सगळे आणि राजेश. राजेश परत ऑफिसचं नाव जर काढलंस नाही ईशा तर मी खरंच निघून जाईन. सर नको ना. मग ऑफिसचं नाव काढायचं नाही, कळलं? बास झाला आता. अच्छा हो, अच्छा म्हणून तू माझ्यावर रागवलीस का? मी तुला त्या दिवशी राजनंदिनी या नावाने हाक मारलं म्हणून तू माझ्यावर रागवलीस? राव काही काय बोलताय? नाही तसंच आहे, म्हणूनच तू माझ्यावरती रागवलीस आणि माझ्याकडे दुर्लक्ष करतेस. तर असं काही नाहीये. ईशा, ऑफिसचं काम परत घरात आणायचं नाही. ऑफिसचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ना ते ऑफिसमध्ये, घरात नाही. जरा माझ्याशी बोल ना ईशा, जरा 4 शब्द आपण एकमेकांशी प्रेमाचं बोलूया. तू माझी बायको आहेस ईशा. रिलॅक्स, ओके? हे बघ घरात कोणी नाही, जरा एकमेकांशी बोलूया प्रेमाचं. ये. माझ्यावर प्रेम आहे ना तुझं? आय लव्ह यू सर.
विलास. हां बोल विक्रांत. काय इमर्जन्सी का रे? अरे ते झोपले गाढ. काय? ईशा गाढ झोपले, उठतच नाहीये. मी वाट बघतोय कसली? ती उठण्याची. अरे हे सांगाल तू एवढ्या रात्री मला फोन केलास का विक्रांत? बरा आहेस ना तू? अरे नाही ना, ती उठतच नाहीये. अरे का उठेल ती उगाच? झोप तू पण. तिची आई पण डोक्यावर पडली होती का ईशाची? हे सांगायला तुम्हाला आता झोपेतून उठवलंस का? ती काय म्हणली होती आपल्याला की तिला रात्री त्रास होतो, मध्यरात्री अष्टमीच्या. हां. पण हिला काहीच त्रास होत नाहीये. अरे यार तू पण यार विक्रांत. तिला त्रास नको व्हायला. मी वाट बघतो तिला कधी त्रास सुरू होतोय. सोडा. ओके ओके चल चल तू झोप आता. तिला त्रास सुरू झाला, फोन करतो नंतर. बाय. विक्रांत विक्रांत. सोडा. कोणाला कोणाला सोडा ईशा? सोडा मला. सोडा. ईशा सोडा. सोडा मला. सोडा. सोडा मला. सोडा. सोडा मला. सोडा प्लीज. सोडा मला. आई साहेब, आई साहेब. विक्रांत तुम्ही इतक्या रात्री आई काय साहेब जरा झालं? खोलीत येत आहे का? ईशा काहीतरी विचित्र बडबड करते, खूप घाबरल्यासारखे वाटते. हो. दादा काय झालं? जयदीप तू आता जागा कसा काय? तू औषध नाही घेतलंस? नाही दादा, गोळ्या घेतल्या मी. झोपतच होतो इतक्यात तुझा आवाज ऐकू आला आई साहेबांना हाक मारण्याचा, म्हणून आलो बघायला. काय झालं दादा? ईशा झोपेत काहीतरी विचित्र बडबड करते, खूप घाबरल्यासारखी वाटते. एकदा तुम्ही रूम मध्ये येऊन बघता का? चल. या. वाचवा. आई साहेब या. वाचवा. हे बघा ना. वाचवा. 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 ईशा वाचवा. ईशा ईशा उठ उठ बाळा. आई साहेब. भाऊजी. मला असं वाटतं की डॉक्टरांना फोन करायला हवा. हो दादा प्लीज. नाही सर थांबा. नका बोलवू डॉक्टरांना. आई साहेब आज अष्टमी आहे का? हो पण त्याचा काय संबंध? आई साहेब मला दर अष्टमीला अशी झोपेतून दचकून जाग येते. आता मी बरी आहे. हो बट व्हॉट इज अष्टमी आणि त्याचं काय? आय मीन मला नाही कळलं. भाऊजी मी लहान असताना मला एकदा खूप ताप आला होता. इतका की मी जगते का मरते अशी वेळ आली होती. त्या दिवशी नेमकी अष्टमी होती. कोणीतरी सांगितलं म्हणून आईने अष्टमीची पूजा केली आणि माझा तापही उतरला. तेव्हापासून दर अष्टमीला माझी आई पूजा करते. हो का? स्ट्रेंज. नाही पण या गोष्टीला काहीच अर्थ नाहीये. खरं म्हणजे डॉक्टरांना दाखवायलाच पाहिजे. तुमचा फॅमिली डॉक्टर कोणी नाहीये? नाही सर ह्यावर काही उपाय नाहीये. मला फक्त झोपेत असं घाबरायला होतं आणि दचकून जाग येते इतकंच. अरे पण याच्यावर काहीतरी उपाय तर असणारच ना. चल आपण डॉक्टरांना दाखवूया. चल. नाही सर मला फक्त दचकून जाग येते. आता मी बरी आहे. ईशा मला असं वाटतं ना की गेले काही दिवस जो कामाचा स्ट्रेस आहे ना त्याच्यामुळे हे असं घडतंय. जसं माझ्या बाबतीत घडलं. बरोबर ना? स्ट्रेस. येस दादा. आय थिंक वहिनी नीड्स रेस्ट. कळलं तुला? तुला आरामाची गरज आहे. खरं ईशा उद्या ऑफिसमध्ये जायची काही गरज नाही. चांगली विश्रांती घे. अहो पण आई साहेब मला ऑफिसला गेलं पाहिजे. बघितलंस जयदीप कशी वागते तुझी बहिणी? आता काय करायचं हिचं? डोंट वरी दादा, मी काळजी घेईन वहिनीची. आय विल सी टू इट दॅट शी रेस्ट. पण भाऊजी मला उद्या ऑफिसला गेलंच पाहिजे. माय फ्रेंड वहिनी तू आत्ता तरी झोप प्लीज. आणि अगं ऑफिसची काळजी घ्यायला विक्रांत आहेत ना. तू काय एवढं टेन्शन घेतेस? कळतं ईशा तुला? सगळेजण तुला तेच सांगताय. आता उद्या आराम करशील ना? अहो सर पण दादा ते तू माझ्यावर सोड.
वहिनी आराम करते की नाही हे मी बघेन. उद्या ती ऑफिसला जाणार नाही. गुड नाईट. गुड नाईट. थँक्यू जय. झोप आता. आईसाहेब, मला दर अष्टमीला अशी झोपेतून दचकून जाग येते. दर अष्टमीला त्रास? काय प्रकार आहे? तिच्या आईशी बोलावं का? सगळं नीट माहिती असलेलं बरं. उगाच आपल्याकडून काही हलगर्जीपणा झाला असं व्हायला नको. कोण आहे आता? पुष्पा पण ना. हॅलो. हा, मी आईसाहेब बोलतेय. ईशाचे बाबा बोलतायत का? हो हो, अहो बोला ना आईसाहेब. मला ईशाच्या आईंशी बोलायचं होतं. काय ही आत्ताच खाली गेली नळावर पाणी भरायला. मी तिला आल्यावर सांगतो तुम्हाला फोन करायला, किंवा मला सांगितलं तरी चालेल. मी तिला निरोप देईल तसा. ईशाचे बाबा, एक विचारायचं होतं. हा, तुम्ही दर अष्टमीला पूजा करता का? हो हो, दर अष्टमीलाच पूजा करतो आम्ही. म्हणजे कालच केली. अगदी न चुकता करत असतो. का हो? आणि कर्जतच्या देवीलाही जाता का? हो, म्हणजे नेहमी नाही जात. एकदा चालू होतो तेव्हा आपण पहिल्यांदाच भेटलो होतो, आठवते ना? म्हणजे हो, पण ईशाला रात्री काल दचकून जागी झाली होती का ईशा? हो, तिला अष्टमीच्या रात्री जरा त्रास होतो. म्हणूनच काळजी वाटली मला. तसं ईशानी त्यामागचं कारण सांगितलंय, पण म्हटलं तुमच्याशी बोलावं. हो, हे बरं केलं. पण तुम्ही काळजी करू नका आईसाहेब. त्यात काळजी करण्यासारखं काही नाहीये. म्हणजे एरवी तिला कधीच काही त्रास होत नसतो, पण अष्टमीच्या रात्री मात्र तिला ना असं विचित्र स्वप्न पडतं आणि त्यामुळे दचकून जागी होते ती. मग देवीचा अंगारा लावतो आम्ही तिला. तिला बरं वाटतं मग. बरं बरं. नाही, खरंच काळजी करू नका तुम्ही. फक्त झोपेतून उठल्यानंतर तिला थोडंसं सांभाळायला लागतं. थोडंसं थोपटायचं आणि आम्ही आहोत, काळजी करू नकोस असा धीर दिला ना की मग तिला शांत झोप लागते. ठीक आहे, ठेवते फोन. हो, ठेव. आईसाहेब, आईसाहेब, बोला सर्जेराव. मला असं कळलं की एका आईसाहेब, माय फ्रेंड वहिनीकडे चाललोय तिचं मन रमवायला. नीट काळजी घे तिची. ऑफकोर्स, दादाला प्रॉमिस केलंय तिला आज ऑफिसला अजिबात जाऊ देणार नाहीये आणि काही कामही करू देणार नाही. डोंट वरी, मी आहे. बोला सर्जेराव. काल ईशाताई साहेबांना खूप त्रास झाला नाही? नाही, साहेब सुद्धा चिंतित होते. हो, त्याचाच तर विचार करते. म्हणून झोपही लागली नाही मला. आईसाहेब, काल अष्टमी होती आणि अष्टमीला आपल्या घरात काय झालं,
हे आठवतंय ना? आठवतंय. राजा नंदिनीचा मृत्यू